Activate. ज्ञानेश्वरी पठण अध्याय 15 ओव्या 451 ते 475 श्लोक 16 ते 16. जैसा आरिसा आलिया जवळा दिसे आपण पे आपला डोळा तैसा संवादिया तो निर्मळा शिरोमणी तुआने नोणी पुसावे मग आम्ही परिसौ बैसावे तो गाहा पाडू नवे सोयरिया ऐसे म्हणून आलिंगिले कृपादृष्टी अवलोकिले मग देव काय बोलिले अर्जुनेसी पै दोही ओठी एक बोलणे दोही चरणी एक चालणे तैसे पुसणे सांगणे तुझे माझे एवा आम्ही येथे देखावे एकार्थाते सांगते पुसते येथे दोही एक ऐसा बोलत देव भुलला मोहे अर्जुना ते आलिंगून ठाये मग बिहाला म्हणे नोये आवडी झाले इक्षुरसाचे ढाळ तरी लवण देणे किडाळ जे संवाद सुखाचे रसाळ नासेल तिथे आधीच आम्हा यया काही नरनारायणासी भिन्न नाही परी आता जिरो माझ्या ठाई वेगो हा माझा या बुद्धी सहसा श्रीकृष्ण म्हणे विरेशा पैगा तो तुआ कैसा प्रश्न केला जो अर्जुन श्रीकृष्णी विरत होता परतोनी मागुता प्रश्नावळीची कथा ऐको आला तेथ सद्गदे बोले अर्जुने जी जी म्हणितले निरूपाधिक आपुले रूप सांगा यया बोला तो शारंगी तेची सांगावया लागी उपाधी दोही भागी निरूपित असे पुसिलिया निरूपरहित उपाधी का सांगे येथ हे कोणाही प्रस्तुत गमे जरी तरी ताकाचे अंश फेडणे याचे नाव लोणी काढणे चोखाची शुद्धी तोडणे किडची जेवी बाबुळीचे सारावी हाते परिपाणी तव असे आईते अभ्रचे जावे गगनते सिद्धची की वरील कोंडियाचा गुंडाळा झाडून केलिया वेगळा कणू घेता विरंगोळा असे काही तैसा उपाधी उपरहिता शेवटू जेते विचारिता ते कोणातेही न पुसता निरूपाधिक जैसे न सांगणे वरी बाळापतीचे रूप करी बोल निमाले पणे मी वरी अचर्चा ते पै सांगणे या जोगे नव्हे तेथेची सांगणे ऐसे आहे म्हणून उपाधी लक्ष्मी नाही बोलीजे आदी पाडव्याची चंद्ररेखा निरुतीत दावावया शाखा दाविजे तेवी औपाधिका बोलिया द्वाविमौ पुरुषो लोके क्षरश्चाक्षर एव च क्षरः सर्वाणि भूतानि कूटस्थोक्षर उच्यते मग तो म्हणेगा
स व्यासाची ये संसार पाटणीची वस्ती 6वी 8ची दुपुरुषी जैसी आघवाची गगनी नांदत दिवरात्री दोही तैसे संसार राजधानी दोन्हीचे आणि काही तेजा पुरुष आहे परी तो या दोहींचे नाव न पाहे साहे जो उदयला गावे सिखाये दोही ते यया परी ते तव गोठी असो आधी दोहींची ये पर्येसो जे संसार ग्राम वसो आले असती एक आंधळा वेडा पंगू एर सर्वांगे पुरता चांगू परिग्राम गुणे संगू घडला दोघा राम कृष्ण हरी।